नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला चिकन तंदुरीची रेसिपी दाखवणार आहे। ती सुद्धा कढईमध्ये कशी बनवायची ते बघूया आपण। हे बघा, चिकन आपलं छान शिजलं आहे। चवीला सुद्धा मस्त अशी लागते ही चिकन तंदुरी। चला तर मग रेसिपी बघूया। इथे मी 700 ग्राम चिकन घेतलं आहे। त्यासाठी मी असे पीस घेतले आहेत। लेग आणि थाईचा पीस आहे हा। तुम्ही कोणताही चिकन घेऊ शकता। त्याला आता आपण कट करून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे आपण त्याला कट लावून घेणार आहे। असे कट लावून घेतले म्हणजे शिजायला सुद्धा सोपी जाईल आणि मसाले सुद्धा चिकनला व्यवस्थित लागले जातील। आणि मसाले जर चिकनला व्यवस्थित लागले तर चव सुद्धा मस्त अशी येते। अशा प्रकारे मी कट करून घेतले आहे। दुसरा सुद्धा पीस मी कट करून घेतला आहे। आता आपण चिकन मॅरिनेशनसाठी लागणारा साहित्य बघून घेऊया। त्यासाठी मी एक अशी मोठी प्लेट घेतली, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घेतलं आहे। 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा चिकन मसाला, अर्धा चमचा धने जिरा पावडर, पाव चमचा मिरेपूड, पाव चमचा वेलची पावडर, चवीनुसार मीठ घेतलं आहे, कसुरी मेथी आणि अर्धा लिंबू घेतला आहे। लिंबू छान पिळून घेणार आहोत आपण। नंतर मग त्याच्यामध्ये 1 वाटी दही घेणार आहोत। नंतर मग त्याच्यामध्ये छान कलर येण्यासाठी आपण थोडा फूड कलर घेणार आहोत। आणि जर तुमच्याकडे वेल असेल ना तर दही असा बांधून घट्ट असा चक्का करून घ्या। माझ्याकडे इथे वेल थोडा कमी होता म्हणून मी दही तसंच वापरला आहे। 1 चमचा आपण बारीक वाटलेली मिरची टाकणार आहोत आणि 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहोत। आणि हे सर्व आपण एकत्र एकजीव करून घेणार आहोत। हे बघा, छान असं मिक्स केलं आहे आपण। आता हे सर्व मसाले आपण चिकनला लावून घेऊया। व्यवस्थित असे लावून घेऊया जेणेकरून मसाले सगळीकडे व्यवस्थित लागतील। हे बघा, पाठच्या बाजूने सुद्धा आपण लावून घेणार आहोत। आणि जे आपण कट केलेले भाग होते ना त्यांच्या सुद्धा आतमध्ये भरून घेणार आहोत। दुसऱ्या पीसला सुद्धा आपण लावून घेऊया। सर्व चिकनला मसाले व्यवस्थित लागले आहेत। नंतर मग त्याला अर्धा तासासाठी आपण झाकून साईडला ठेवून देऊया। साईडला कढई तापायला ठेवली होती आपण। त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घेऊया आणि व्यवस्थित कढईला तेल लावून घेऊया। आता इथे कढईमध्ये आपण 1 पीस शिजवण्यासाठी ठेवूया आणि उरलेल्या मसाल्यामधला 1 चमचा मसाला त्याला लावून घेऊया आणि स्लो गॅसवर 20 मिनिटासाठी त्याला झाकून ठेवूया। 20 मिनिटं झाली आहेत, चेक करून बघूया। इथे आपल्याला गॅस स्लोच ठेवायचे आहे कारण चिकन आपला व्यवस्थित शिजावा म्हणून। हे बघा, 20 मिनिटानंतर आपण पलटवून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा त्याला 20 ते 25 मिनिटं आपण शिजवून घेणार आहोत। परत आपण एकदा झाकून घेणार आहोत। आता त्याच्यावरील झाकण काढून आपण चेक करून बघूया, पलटवून बघूया। मस्त असा आपला चिकन शिजला आहे। त्याला आपण काढून घेऊया। बघू शकता किती छान दिसतोय। बाहेरून आणलेला चिकन तंदुरीसारखा स्मोकी फ्लेवर येण्यासाठी आपण गॅस चालू करून त्याच्यावर अशी एक जाली ठेवली आहे आणि आपण शिजवून घेतलेला चिकनचा पीस त्याच्यावर ठेवून थोडा त्याला शेक देऊन घेणार आहोत आणि थोडा तूपसुद्धा लावून घेणार आहोत। तुम्हाला हवं असेल तर बटरसुद्धा लावू शकता तुम्ही। तर रेडी आहे आपली चिकन तंदुरी। तर तिला आपण काढून एका चॉपिंग बोर्डवर घेऊया आणि तंदुरीसोबत खाण्यासाठी मी इथे हिरवी चटणीसुद्धा बनवली आहे। मस्त असं आपण सजवून घेऊया। हे बघा, मी थोडा कांदा ठेवला आहे, लिंबू ठेवला आहे, दिसते ना छान। तुम्हाला जर ही चिकन तंदुरीची रेसिपी जरा जरी आवडली असेल ना तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला आपला सबस्क्राईब करा। मी तोडून सुद्धा दाखवते। हे बघा किती छान शिजली आहे। परत भेटू अशाच एका रेसिपीसोबत। बाय।